कालच्या बिग बॉसच्या एपिसोड नंतर संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय की नक्की सोनालीची चावी कोणी चोरली होती. या चावीसाठी घरामध्ये उपोषण झालं. घरामध्ये त्या चोराबद्दल काय काय बोलण्यात आलं. बिग बॉसने सुद्धा सांगितलं की तुमचा चोर तुम्ही शोधा, मी आणि रितेश यामध्ये पडणार नाही. आणि बिग बॉसने ते प्रेक्षकांना सुद्धा दाखवलं नाही की नक्की ही चावी कुणी चोरली. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी रिॲलिटी सांगणार आहे की ज्याने तुमच्या लक्षात येईल की ही चावी कुणी चोरलेली आहे. काल जर का तुम्ही व्यवस्थित एपिसोड बघितला असेल तर एपिसोडमधल्या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या होत्या. पहिली गोष्ट अशी होती की सोनालीने आरोप लावला की माझी चावी चोरीला गेलेली आहे आणि ती कोणी घेतली. यानंतर ती डायरेक्ट रुचिताकडे गेली, कारण तिला परत तो करण आणि रुचिताचा मॅटर मोठा करायचा होता. ही बिग बॉसमध्ये जाऊन आलेली आहे. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट होती की या चावीबद्दल बोलताना विशाल जो आहे तो म्हणाला, ज्याची चावी चोरीला गेली ती एवढी जास्त पॅनिक नाही झाली, बाकीच लोक या गोष्टीबद्दल आंदोलन करायचं आहे बोलत आहेत. आता बिग बॉसच्या घरात चोरी होणं हे काही नवीन नाही आहे. गेल्या वर्षी सुद्धा पैसे चोरायचा प्रयत्न झाला होता, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, कारण गेल्या वेळेस बीबी करन्सी खूप जास्त महत्त्वाची होती. तसंच जर का यावेळेस कोणी चावी चोरायचा प्रयत्न केला असेल तर ते खेळाला धरूनच आहे, त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे. पण बिग बॉसने सांगितलं की या चावीचा काहीच उपयोग नाही आहे, तरीसुद्धा या चावीचा एवढा गाजावाजा का झाला, यामागं कारण आहे. कारण ज्याची चावी होती ती चावी त्यांनीच चोरली होती. तुम्हाला कळतंय का? सोनाली जी आहे, सोनालीने या गोष्टीचा इश्यू करण्यासाठी ती चावी बाथरूममध्ये टाकली असावी असा माझा अंदाज आहे. आणि त्यानंतर तिने सगळीकडे बोंबाबोंब चालू केली की माझी चावी चोरीला गेली, माझी चावी चोरीला गेली. पण ती तेवढी पॅनिकच झाली नव्हती. खरंच तिला ती चावी एवढी इम्पॉर्टंट होती तर तिने किती जास्त गोंधळ घातला असता हा तुम्ही विचार करा. पण ती ज्या रिलॅक्स पद्धतीने बोलत होती, इकडेच एक गोष्ट दिसते की ज्याची चावी चोरीला गेली त्याला काहीच फरक नाही पडला, बाकीच लोकांना आग लागली होती. आता बाकी लोकांनी तर त्या चावीसाठी उपोषणसुद्धा केलं. पण स्पष्ट इकडे हे दिसतंय की सोनालीने हा ट्रॅप रचला होता. आता यामागं सुद्धा कारण आहे. विशाल असेल, सोनाली असेल, हे ऑलरेडी बिग बॉसमध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्यांना माहीत आहे की कोणत्या गोष्टीतून कॉन्टेंट घ्यायचा आणि कोणत्या गोष्टीतून कॉन्टेंट नाही घ्यायचा. तर ओव्हरऑल सिनॅरिओ पाहिला तर माझा असा अंदाज आहे की ती चावी सोनालीनेच बाथरूममध्ये टाकली होती आणि घरामध्ये केओस करण्यासाठी हा सगळा प्रकार केला. आता बाकी जर काही या व्यतिरिक्त कोणी घेतले असेल तर ते बिग बॉस सांगेलच. पण माझं हे प्रेडिक्शन आहे, माझा हा अंदाज आहे की ती चावी सोनालीनेच घेतली असावी किंवा फेकली असावी. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच ती चावी कोणी घेतली होती? कमेंटमध्ये नक्की सांगा.